नववर्षाला भगवतीच्या चरणी 40,000 भाविक नतमस्तक। नववर्षाचा जल्लोष करीत सुमारे 40,000 भाविकांनी सप्तशृंगीच्या तेजोमय प्रफुल्लित आश्वासक मूर्तीसमोर नतमस्तक होत नववर्ष सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचे जाओ यासाठी देवीकडे साकडे घालीत आशीर्वाद मागितले। धनुर्मास उत्सव शाकंभरी नवरात्र उत्सव व नववर्षाची सुरुवात असा त्रिवेणी योग साधत नववर्षाचे सूर्यनारायणाचे पहिले कोवळे किरण देवी मूर्तीवर पडताच भाविकांनी एकच जल्लोष करीत आई भगवतीचा जयघोष केला। नववर्षानिमित्त आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी थंडीच्या कडाक्यातही भाविक खासगी वाहनांनी गडावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते। सकाळी देवीची पंचामृत महापूजा संपन्न होऊन देवीस निळ्या रंगाचा शालू नेसवून सोन्याचा मुकुट, कमरपट्टा, नथनी, पावले, मंगळसूत्र, मोहनमाळ, सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावले आदी दागिने चढविण्यात आले होते। सकाळी 7 पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। 2 दिवस मंदिर 24 तास भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवल्याने रात्रभर भाविकांची कमी जास्त प्रमाणात वर्दळ सुरू होती। नाताळ सणानिमित्त त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सप्तशृंग गडावर हजारांच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली होती। ख्रिसमस निमित्ताने गडावर भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली। सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले। ख्रिसमस सणानिमित्त व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवार सायंकाळपासूनच गडावर हजारो भाविकांनी एकच गर्दी केली। संस्थानाची निवासस्थाने हाऊसफुल झाली असल्याचे सांगण्यात आले होते। गावातील खासगी हॉटेल व लॉजिंग फुल झाले होते। भाविक भक्तांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवी संस्थान व प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते। पायरी रस्त्यावर भाविकांना मोफत पाण्याची व्यवस्था याबरोबरच अत्यावश्यक सेवा तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती देवी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून देवी भक्त नाताळच्या सुट्टीत सप्तशृंगी मातेला साकडे घालण्यासाठी गडावर हजेरी लावत असतात। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी अमृत पवार, सप्तशृंगी गड।